हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग कंपल्सरी पेपर चॅप्टर नंबर 8 दॅट इज ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपल्याला रेशो ॲनालिसिस हे जे टेक्निक आहे या टेक्निकची चर्चा करायची आहे. त्यामध्ये मिनिंग, ऑब्जेक्टिव्ह, नेचर या अनुषंगानं काही रेशोज आपल्याला काय करायचे आहेत, अभ्यासावायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स त्याची आपण काय करूया, चर्चा करूया. सो बिफोर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट, हिअर वी अंडरस्टँड or we all know about the financial statements. म्हणजे आपल्याला फिनान्शियल स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये ऑलरेडी माहिती आहे. आपल्याला यामध्ये काय बघायचं आहे, अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे यामध्ये अनालिसिस हा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे, ॲज वेल ॲज जे फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत. ऑलरेडी फिनान्शियल स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये आपण काय आहोत, जाणकार आहोत. म्हणजे 11वी-12वी पासून आपण ही फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार केलेली आहेत. जनरली फिनान्शियल स्टेटमेंट काय असतं, इट इज अ स्टेटमेंट्स. फिनान्शियल स्टेटमेंट्स सिंपल काय मिनिंग याचं, इट इज अ स्टेटमेंट विच इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. एका वर्षाच्या पिरियडचा जो काय प्रॉफिट ऑर लॉस आहे तो फाइंड आउट करण्यासाठी, ऑर जी फिनान्शियल पोझिशन आहे, टू फाइंड आउट द फिनान्शियल पोझिशन ऑर टू सी द फिनान्शियल पोझिशन ऑन पर्टिक्युलर डेट, त्याच्यासाठी जी स्टेटमेंट्स तयार केली जातात त्याला इथं काय म्हटलं जातं, फिनान्शियल स्टेटमेंट. जनरली ही काय असते, एक प्रकारची एक अकाउंटिंग समरी असते, जी नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड वर्षभरामध्ये झालेले असतात त्याची एक प्रकारची काय असते, समरी असते. थ्रू धिस समरी काय केलं जात असते, नफा किंवा तोटा, व्यवसाय संस्थेला किती झाला, व्यवसाय संस्थेची एका वर्षाच्या तारखेची असणारी जी फायनान्शियल पोझिशन आहे, आर्थिक स्थिती, ते जाणून घेण्यासाठी जे पत्रकं तयार केली जातात, आर्थिक पत्रक, थोडक्यात मराठीमध्ये याला आपण आर्थिक पत्रक असं म्हणू शकतो. फिनान्शियल स्टेटमेंट्स त्याला फिनान्शियल स्टेटमेंट असं म्हटलं जात असतं. सो आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, अनालिसिस म्हणजे काय. द प्रोसेस ऑफ क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन कंटेन इन द फिनान्शियल स्टेटमेंट्स in order to understand and make decision regarding the operations of the firm is called as financial statement analysis. सो मिनिंग काय आहे याचं, फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस म्हणजे काय. जनरल ही प्रोसेस आहे, क्रिटिकल इव्हॅल्युएशन, जी फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, फिनान्शियल इन्फॉर्मेशन जे आहे, फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये जी फिनान्शियल इन्फॉर्मेशन जे आहे त्याचं एक काय असतं, क्रिटिकल इव्हॅल्युएशन करण्याची प्रोसेस आहे. कशासाठी, इन ऑर्डर टू अंडरस्टँड अँड मेक डिसिजन्स रिगार्डिंग द ऑपरेशन्स ऑफ द फर्म. कशासाठी हे केलं जात असतं, जनरली इन ऑर्डर टू अंडरस्टँड अँड मेक म्हणजे समजून घेणं आणि काय करायचे आहे, तिथं निर्णय घ्यायचे आहेत. कशाच्या अनुषंगानं, जे ऑपरेशन्स आहेत, व्यवसाय संस्थेची जी कार्य आहेत, क्रिया आहेत, त्या अनुषंगानं काय केलं जात असते, निर्णय घेतले जात असतात. आणि जी फिनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ती समजून घेण्याचा यामध्ये काय केलं, अंडरस्टँड, ते समजून घेण्यासाठी जे केलं जातं, एक प्रोसेस असते क्रिटिकल इव्हॅल्युएशनची, त्याला काय म्हटलं जातं, जनरली अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. इट इज अ बेसिकली स्टडी रिलेशनशिप अमंग व्हेरियस फिनान्शियल फॅक्ट्स अँड फिगर्स as given in set of financial statements and the interpretation thereof to gain an insight into the profitability and operational efficiency of firm to assess its financial health and future prospect. So यामध्ये काय आहे, इट इज बेसिकली स्टडी ऑफ रिलेशनशिप. यामध्ये अभ्यास केला जातो कशाचा, रिलेशनशिप अमंग व्हेरियस फिनान्शियल फॅक्ट्स. जे फिनान्शियल फॅक्ट्स आहेत, रियालिटी जे आहेत, जे डेटा दिलेला आहे, फिनान्शियल फॅक्ट्स म्हणजे काय, जे आकडे वगैरे आहेत, अँड फिगर्स ॲज गिव्हन इन सेट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे त्या फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये असणारे जो डेटा आहे, जे आकडे आहेत, जे फॅक्ट्स आहेत, त्याचं काय केलं जातं, अभ्यास केला जातो. एक रिलेशनशिप जी आहे, एका बेसिसच्या आधारे काहीतरी आधार घेतला जातो, ऑन द बेसिस ऑफ स्पेसिफिक बेस, आणि ही रिलेशनशिप काय केली जाते, अभ्यासली जात असते. कशासाठी केलं जातं, द इंटरप्रिटेशन देअर ऑफ टू गेन इन्साइट इन टू द प्रॉफिटेबिलिटी अँड ऑपरेशनल इफिशियन्सी ऑफ द फर्म. म्हणजे व्यवसाय संस्थेची जी प्रॉफिटेबिलिटी आहे, व्यवसाय संस्थेची जी ऑपरेशनल इफिशियन्सी आहे, ते समजून घेण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी हे काय केलं जात असतं, अनालिसिस केलं जात असतं. सो द टर्म अनालिसिस मीन्स काय आहे, मग हे अनालिसिस अगदी अजून पुढे जर गेलं तर द टर्म अनालिसिस मीन्स सिम्प्लिफिकेशन ऑफ फिनान्शियल डेटा बाय मेथोडॉलिकल क्लासिफिकेशन गिव्हन इन द फिनान्शियल स्टेटमेंट्स. सो अनालिसिस एक सिंपल आहे, सिम्प्लिफिकेशन ऑफ फिनान्शियल डेटा म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जो डेटा दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, त्यामध्ये जो डेटा दिलेला आहे तो काय केला जातो, इथं सिम्प्लिफाय करण्याचा यामध्ये प्रयत्न केला जात असतो. ओके, कशासाठी, गिव्हन इन द फिनान्शियल स्टेटमेंट फॉर द पर्पज ऑफ इंटरप्रिटेशन म्हणजे त्यातून एक विशिष्ट अर्थ शोधून काढण्याचा
काय केला जातो, प्रयत्न केला जात असतो. म्हणजे तुम्ही जर प्रॉफिट अँड लॉस अभ्यास केला तर त्यामध्ये प्रॉफिट एक फिगर आहे, ठीक आहे, परंतु ही फिगर एक आकडा म्हणून तुम्ही डोळ्यासमोर ठेवता, परंतु ही फिगर इंडिकेट किंवा अॅनालाइज करत असताना ह्या फिगरच्या पाठीमागं जाऊन ही योग्य की अयोग्य किंवा सफिशियंट ऑर नॉट सफिशियंट, इनसफिशियंट हे तुम्ही कसं ठरवणार. जनरली याचं कम्पॅरिझन, याचं जे रिलेशनशिप आहे या प्रॉफिटचं, एकतर तुम्ही सेल्सची जोडू शकता किंवा ज्या व्यवसाय संस्थेमधलं कॅपिटल आहे त्या कॅपिटलशी याचं रिलेशनशिप जोडू शकता. त्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता, त्याचं जे इफिशियन्सी आहे ती फिगर योग्य किंवा अयोग्य नफ्याची ती काय करू शकता, तर फाइंड आउट करू शकता. त्याच्यासाठी ही प्रोसेस राबवली जाते सिम्प्लिफिकेशनची, तो डेटा सिम्प्लिफाय करण्याची. जनरली त्यामध्ये काय म्हटलं जात असते, अनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट असं म्हटलं जात असतं. ओके, सो फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस इज अ जजमेंटल प्रोसेस which aims to estimate current and past financial positions and the result of the operation of an enterprise, with primary objective of determining the best possible estimates and predictions about the future conditions. It is essentially involves regrouping and analysis of information provided by financial statement to establish relationship and throw light on points of strength and weaknesses of a business enterprise, which can be useful in decision making involving comparison with other firms, क्रॉस सेक्शनल अनालिसिस त्याला म्हटलं जातं, अँड विथ फर्म्स ऑन परफॉर्मन्स ओव्हर अ टाइम पिरियड, दॅट इज टाइम सिरीज अनालिसिस. सो हे फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस काय असतं की जनरली जी ऑपरेशनल इफिशियन्सी आहे, प्रॉफिटेबिलिटी आहे, ती जर जज करायची असेल, एक जजमेंट यामध्ये केलं जात असतं. त्याचं जर कम्पॅरिझन करायचं असेल, पास्ट इयरचा जो डेटा असेल किंवा ज्या कॉम्पिटेटिव्ह फर्म्स आहेत त्यांचा जो डेटा असेल त्याचं कम्पॅरिझन जर करायचं असेल तर या फायनान्शियल स्टेटमेंटला एक सिम्प्लिफाय करणं गरजेचं असतं. एक कॉमन फ्रेममध्ये ही फायनान्शियल स्टेटमेंट आणावी लागत असतात. त्याच्यासाठी काय केलं जात असतं, हे अनालिसिस केलं जात असतं. तर आपल्याला हे जे फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस आहे याची जी नंबर ऑफ टेक्निक्स आहेत, साधारणपणे 4 ते 5 याची काय तिथं टेक्निक्स आहेत. कोणती कोणती टेक्निक्स आहेत, जनरली कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट हे एक टेक्निक आहे, कॉमन साईज स्टेटमेंट हे एक टेक्निक आहे, त्यानंतर ट्रेंड अनालिसिस हे एक टेक्निक आहे, रेशो अनालिसिस हे एक टेक्निक आहे, कॅश फ्लो अनालिसिस, फंड फ्लो अनालिसिस अशी काही टेक्निक्स आहेत. या टेक्निकपैकी जनरली जे रेशो अनालिसिस या टेक्निकचा आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, अभ्यास करावयाचा आहे. सो फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसचा आय थिंक यामध्ये अर्थ समजलेला असेल. सिंपल आहे, जी फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत एक न्यूमेरिकल पिक्चर, एक न्यूमेरिकल डेटा थ्रू फिनान्शियल स्टेटमेंट काय होत असतो, अवेलेबल होत असतो. सो दिस डेटा नॉट रिफ्लेक्ट, हा जो डेटा आहे तो रिफ्लेक्ट काय करत नाही, जी इफिशियन्सी आहे त्यामधून इफिशियन्सी तुम्ही फाइंड आउट करू शकत नाही. जस्ट फायनान्शियल स्टेटमेंट बघितल्यानंतर ऑपरेशनल इफिशियन्सी असेल, जी प्रॉफिटेबिलिटी आहे, हे जी पिक्चर आहे त्या स्टेटमेंटमधून समजत नाही. तर हे समजून घेण्यासाठी प्रॉफिटेबिलिटी जर समजून घ्यायची असेल तर प्रॉफिटचं रिलेशनशिप कशाशी अटॅच केलं पाहिजे, एकतर ते सेल्सशी अटॅच केलं पाहिजे किंवा एकतर ते कॅपिटलशी अटॅच केलं पाहिजे. म्हणजे हे जर समजून घ्यायचं असेल तर एक जे रिलेशनशिप आहे या फायनान्शियल स्टेटमेंटमधल्या डेटा जो आहे त्याचं जे रिलेशनशिप आहे ते रिलेशनशिप इथं काय केलं पाहिजे, तिथं मेंटेन केलं पाहिजे. रिलेशनशिप तयार करणं गरजेचं यामध्ये असतं. ओके, सो त्याच्यासाठीची ही टेक्निक जी आहेत त्या टेक्निकपैकी आपल्याला रेशो अनालिसिस हे टेक्निक फक्त काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. तर प्रथम आपण हे जे रेशो आहे म्हणजे नेमकं काय त्याविषयी आपण काय करूया, यामध्ये चर्चा करूया. सो मिनिंग ऑफ रेशो. अ रेशो इज वन फिगर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अनदर फिगर. सिंपल मिनिंग आहे, रेशो इज काय आहे, वन फिगर. एक रेशो काय असणार आहे, वन फिगर असणार आहे, एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अनदर फिगर. दुसऱ्या एका फिगरच्या अँगलनं, इन टर्म्स ऑफ त्या फिगरच्या अनुषंगानं फिगर काय केलेले असते, एक्सप्रेस केलेले असते, मांडलेले असते. जनरली त्याला काय म्हटलं जातं, रेशो. इट इज अ मॅथमॅटिकल यार्डस्टिक्स. हे काय एक मॅथमॅटिकल गणिती संकल्पना आहे, मॅथमॅटिकल यार्डस्टिक ऑफ मेजरिंग रिलेशनशिप ऑफ टू फिगर्स or atoms of group of atoms which are related in each other and mutually interdependent. So
काय असणार आहे, एक मॅथमॅटिकल यास्टिक मेजरिंग रिलेशनशिप. यामध्ये काय मोजलं जाणार आहे, रिलेशनशिप ऑफ टू फिगर्स ऑर ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स विच आर रिलेटेड इज अदर अँड म्युच्युअली इंटरडिपेंडंट. म्हणजे ज्या फिगर्स इथं एक्सप्रेस केल्या जातात थ्रू रेशो, त्या फिगर्स काय असतात, रिलेटेड असतात, एकमेकाशी संबंधित असतात, और म्युच्युअली इंटरडिपेंडंट किंवा एकमेकावर त्या काय असतात तिथं अवलंबून असतात. मी सुरुवातीला लेक्चरमध्ये सांगितलं की प्रॉफिट ही जी फिगर आहे याचं रिलेशनशिप कशाशी जोडलं पाहिजे, जे कोरिलेटेड प्रॉफिटशी संबंधित ॲटम आहे. म्हणजे त्याचं कंपॅरिझन तुम्ही कॅपिटलशी करू शकता, त्याचं कंपॅरिझन तुम्ही सेल्सची करू शकता. म्हणजे कोरिलेटेड इंटरलेटेड जे संबंध आहेत ते डोळ्यासमोर ठेवूनच हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन होत असतं. सो इट इज सिम्पली अ क्वोशंट ऑफ टू नंबर्स. म्हणजे दोन नंबरचं हे दोन वेगवेगळ्या नंबरचं हा काय असतं प्रकारचा संबंध असतो. इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन फ्रॅक्शन और इन डेसिमल पॉइंट और इन प्युअर नंबर. हे फ्रॅक्शनमध्ये, डेसिमलमध्ये, पॉईंटमध्ये, प्युअर नंबरमध्ये तुम्ही काय करू शकता, इथं एक्सप्रेस करू शकता. सो अकाउंटिंग रेशो इज अन एक्सप्रेशन रिलेटिंग टू टू फिगर्स और टू अकाउंट्स और टू सेट अकाउंटिंग हेड्स और ग्रुप ऑफ ॲटम्स स्टेटेड इन फिनान्शियल स्टेटमेंट. सो अकाउंटिंग रेशो म्हणजे काय असेल मग, एक्सप्रेशन रिलेटिंग टू टू फिगर्स, दोन फिगर मधलं एक्सप्रेशन संबंध, टू अकाउंट्स किंवा दोन अकाउंट मधले इथं काय असतील हे एक्सप्रेशन्स असेल, और टू सेट ऑफ अकाउंटिंग हेड्स किंवा अकाउंटिंग हेड्स जे आहेत त्याच्यामधले हे एक्सप्रेशन असेल, और ग्रुप ऑफ ॲटम्स स्टेटेड इन फिनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये जे नंबर ऑफ ॲटम्स दिलेले आहेत, जी लॉजिकली कोरिलेटेड असणारे ॲटम आहेत, त्याच्यामधलं जे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे त्याला काय म्हटलं जातं, रेशो असं म्हटलं जातं. सो हे एक्सप्रेशन जे आहे म्हणजे मांडणी, निर्देशक जे आहे प्रत्यक्ष रेशो हे कसे मांडले जात असतात, कसे व्यक्त केले जात असतात. एक्सप्रेस म्हणजे काय, व्यक्त केले जात असतात. सो मोड्स ऑफ एक्सप्रेसिंग इन अकाउंटिंग रेशो, सिंपल और प्युअर रेशो काय पहा, इट इज मेरेली अ क्वोशंट अराइव्ड बाय सिंपल डिव्हिजन ऑफ वन नंबर बाय अनदर नंबर. सो प्युअर रेशो हा कॉमन रेशो आहे. यामध्ये काय केलं जातं, मेरेली क्वोशंट अराइव्ड, एक विशिष्ट फिगर तुम्हाला मिळेल अराइव्ड, कशी, सिंपल डिव्हिजन ऑफ वन नंबर बाय अनदर. एका नंबरला दुसऱ्या नंबरनं डिवाइड केल्यानंतर जी फिगर मिळते त्याला सिंपल और प्युअर रेशो असं म्हटलं जातं. सपोज वेन करंट असेट ऑफ बिझनेस एंटरप्राइज आर 1 लाख, म्हणजे करंट असेट 1 लाख रुपये आहे, करंट लायबिलिटी 25,000 आहेत. सो द रेशो कसा असेल बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी काय असेल, विल बी एक्सप्रेस्ड 1 लाख डिवायडेड बाय 25,000 इज इक्वल टू 4, और इट इज एक्सप्रेस्ड ॲज 4 ॲज 1. म्हणजे एक फिगर कोणती घेतली, करंट असेटची, दुसरी फिगर कोणती घेतली, करंट लायबिलिटीची. त्याला त्या दोन फिगरला इथं काय केलेलं आहे, प्युअरली सिंपल पद्धतीनं एक्सप्रेस केलं आहे. म्हणजे एका फिगरला दुसऱ्या फिगरनं काय करायचं, इथं डिवाइड करायचं. त्यामुळे असं म्हटलं जाऊ शकतं की ज्या करंट असेट्स आहेत ह्या काय आहेत, 4 आहेत, तर करंट लायबिलिटी किती असणार आहे, तिथं 1 असणार आहे. म्हणजे करंट लायबिलिटीच्या 4 पट करंट असेट्स आहेत, म्हणून 4 ॲज 1. सो अजून एक्सप्रेशन कसं होऊ शकतं, कसं होतं, पर्सेंटेजमध्ये, प्रमाण. इट इज एक्सप्रेस्ड ॲज पर्सेंटेज रिलेशनशिप वेन सिंपल और प्युअर रेशो इज मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे वर जो आपण सिंपल किंवा प्युअर रेशो काढलेला आहे तो जर 100 मल्टिप्लाय केला तर त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं, पर्सेंटेजमध्ये होत असतं. म्हणजे जे क्वोशंट मिळतो तुम्हाला बाय एक्सप्रेसिंग वन नंबर डिवायडिंग वन नंबर, त्याला जर मल्टिप्लाय केलं 100 तर त्याला काय म्हटलं जातं, पर्सेंटेज. सो करंट रेशो इन अबाव एक्झाम्पल इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज बाय मल्टिप्लाइंग 4 बाय 100, दॅट इज 400. याचा अर्थ काय की करंट लायबिलिटीच्या 400 पट 400% काय असणार आहेत, करंट असेट असणार आहेत. अजून कसं एक्सप्रेस करता येऊ शकतो, रेट, दर या अर्थानं. कसं, द रेशो इज एक्सप्रेस्ड ॲज रेट विच रेफर टू द रेशो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, एका कालावधीनुसार, दुसऱ्या कालावधीनुसार, तिसऱ्या कालावधीनुसार असं जर एक्सप्रेशन द्यायचं असेल, मांडणी करायची असेल तर रेटमध्ये ते एक्सप्रेस केलं जात असतं. सो जे स्टॉक असतात टर्न ओव्हर 8 टाइम्स अ इयर, म्हणजे जो टर्न ओव्हर आहे जनरली तो रेटमध्ये वगैरे एक्सप्रेस केला जात असतो. तर अशा पद्धतीनं हे रेशो काय केले जातात, एक्सप्रेस. म्हणजे थोडक्यात काय 2 ते 3 बाबी तर लक्षात ठेवायच्यात एक्सप्रेशनच्या. एक तर तो प्युअर सिंपल रेशो असेल, पर्सेंटेज असेल, टाइम असेल, किंवा रेट मल्टिप्लिकेशन या अर्थानं सुद्धा तो काय केला जात असतो, रेशो एक्सप्रेस केला जात असतो. सो बाय अप्लाइंग धिस रेशो अनालिसिस हे जे टेक्निक आहे, हे टेक्निक काय केलं जात असतं,
व्यवसाय संस्थेमध्ये अकाउंटिंग जो डेटा आहे तो अनालाइज करण्यासाठी वापरलं जात असतं. तर याचे काही आपण ऑब्जेक्टिव्ह बघूया. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अनालायझिंग फिनान्शियल स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ रेशो आर. रेशो थ्रू अनालिसिस करण्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? द अनालिसिस वुड एनेबल द कॅल्क्युलेशन ऑफ नॉट ओनली द प्रेझेंट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस बट वुड ऑल्सो हेल्प इन द एस्टिमेशन ऑफ फ्युचर अर्निंग कॅपॅसिटी. म्हणजे थ्रू रेशो काय होतं? एनेबल कॅल्क्युलेशन ऑफ नॉट ओनली प्रेझेंट अर्निंग कॅपॅसिटी, म्हणजे प्रेझेंट अर्निंग कॅपॅसिटी फक्त कळते असं नाही, बट वुड ऑल्सो हेल्प इन एस्टिमेटिंग द फ्युचर अर्निंग कॅपॅसिटी. जी फ्युचर अर्निंग कॅपॅसिटी आहे त्याचा पण एक अंदाज थ्रू रेशो अनालिसिस करता येऊ शकतो. द अनालिसिस वुड हेल्प द मॅनेजमेंट टू फाइंड आउट द ओव्हरऑल एज वेल एज डिपार्टमेंट वाईज एफिशियन्सी ऑफ द फर्म ऑन द बेसिस ऑफ अवेलेबल फिनान्शियल इन्फॉर्मेशन. अजून एक ऑब्जेक्टिव्ह काय आहे? द अनालिसिस वुड हेल्प द मॅनेजमेंट टू फाइंड आउट ओव्हरऑल एज वेल एज डिपार्टमेंट वाईज एफिशियन्सी, म्हणजे पूर्ण व्यवसाय संस्थेची किंवा व्यवसाय संस्थेमध्ये जे सेक्शन्स आहेत, सेगमेंट्स आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, त्या प्रत्येकाची जी इफिशियन्सी आहे ती अनालाइज करता येऊ शकते, ती फाइंड आउट करता येऊ शकते. द शॉर्ट टर्म एज वेल एज लॉंग टर्म सॉल्वन्सी ऑफ द फर्म कॅन बी डिटरमाइन विथ द हेल्प ऑफ रेशो अनालिसिस. थ्रू रेशो अनालिसिसची सॉल्वन्सी आहे, शॉर्ट टर्म एज वेल एज लॉंग टर्म सॉल्वन्सी, ती तुम्ही काय करू शकता? जज करू शकता, फाइंड आउट करू शकता. इंटर फर्म कंपॅरिझन बिकम इझी विथ द हेल्प ऑफ रेशो. जे इंटर फर्म कंपॅरिझन आहे म्हणजे एकापेक्षा अनेक व्यवसाय संस्थेबरोबर व्यवसाय संस्था काय करू शकते? स्वतःचे तुलना करू शकते, कंपॅरिझन थ्रू रेशो अनालिसिस. म्हणजे त्या व्यवसाय संस्थेचे नंबर ऑफ रेशोज, आपल्या व्यवसाय संस्थेचे नंबर ऑफ रेशोज, त्याचं इथे कंपॅरिझन करता येऊ शकतो. सो दीज आर द सम ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेशो अनालिसिस. ओके, नेक्स्ट काय ॲडव्हान्टेजेस मिळतात, फायदे काय आहेत? सो फिनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द इयर डू नॉट ऑलवेज कन्वे द रीडर द रिअल प्रॉफिटेबिलिटी अँड फिनान्शियल हेल्थ ऑफ द बिझनेस. मी एकात बोललेलो आहे की जे फिनान्शियल स्टेटमेंट आहेत, आकडे आहेत, जी रिअल प्रॉफिटेबिलिटी आहे त्या फिनान्शियल स्टेटमेंटमधून कळत नाही. नफा दिसतो परंतु तो खरंच पुरेसा आहे किंवा नाही. असेट्स दिसतात, लायबिलिटीज दिसतात, परंतु खरंच फिनान्शियल स्ट्रेंथ व्यवसाय संस्थेची फिनान्शियल पोझिशन, कंडिशन ही खरंच चांगली आहे किंवा नाही हे ते बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस मधले आकडे बघून इथं तुम्ही त्या पिक्चर जे आहे, एक रियालिटी जी आहे, रिअल सिच्युएशन जे आहे ते योग्य आहे असं म्हणू शकत नाही. फेअर व्ह्यू जो आहे, फेअर पिक्चर जे आहे, जस्ट सीइंग द फिनान्शियल स्टेटमेंट हे क्लिअर होत नसतं. सो दे कॅन व्हेरियस फॅक्ट्स अँड फिगर्स अँड इट इज फॉर रीडर टू कन्क्लूड व्हॉट दीज फिगर्स इंडिकेट. ओके, ह्या फिगर जे आहेत ते काय इंडिकेट करतात हे समजून घेणं गरजेचं असतं. रेशो अनालिसिस अन इम्पॉर्टंट टूल फॉर अनालायझिंग दिस फिनान्शियल स्टेटमेंट. आणि हे रेशो अनालिसिस मग काय इम्पॉर्टंट टूल आहे. थोडक्यात काय की आकड्याला एका विशिष्ट फिगरमध्ये काय केलं जात असतं, हे जे फिगर्स आहेत एक क्वोशंटमध्ये काय केलं जातं आणण्याचा यामध्ये प्रयत्न केला जात असतो. सो पहिलं काय आहे? हेल्प इन फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. पहिला ॲडव्हान्टेज, इट इज इझी टू अंडरस्टँड द फिनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस एंटरप्राइज इन रिस्पेक्ट ऑफ शॉर्ट टर्म सॉल्वन्सी, लिक्विडिटी अँड प्रॉफिटेबिलिटी विथ द हेल्प ऑफ रेशो. आता हे सॉल्वन्सी म्हणजे काय असतं? जनरली इट इज अ कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस टू पे इट्स ड्यू ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला जर बिझनेस त्यांची देणी देऊ शकत असेल, जनरली इट इज कॉल्ड ॲज सॉल्वन्सी. शॉर्ट टर्म ॲज वेल एज ती लॉंग टर्म असू शकते. देन लिक्विडिटी म्हणजे काय की व्यवसाय संस्थेमध्ये असणारी रोकड रक्कम किंवा ज्या असेट्स आहेत त्याची रोख रकमेमध्ये कन्वर्ट करण्याची असणारी क्षमता. जी प्रॉफिटेबिलिटी आहे, नफा क्षमता, नुसता आकडा महत्वाचा नाहीये, किती पर्सेंटेजमध्ये तो नफा मिळतो, किती प्रमाणात तो नफा मिळतो, हे सगळं थ्रू रेशो अनालिसिस फाइंड आउट करता येतं. देन सिम्प्लिफाईड अकाउंटिंग फिगर्स. थ्रू रेशो अनालिसिस ज्या फिगर्स आहेत त्या काय होतात? सिम्प्लिफाय होतात. ॲब्सोल्यूट फिगर्स आर नॉट मच यूज. ज्या ॲब्सोल्यूट फिगर्स आहेत म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटमध्ये ज्या फिगर्स आहेत, जनरली इट इज कॉल्ड एज ॲब्सोल्यूट फिगर, ह्या उपयोगाच्या नसतात. सो दे बिकम इम्पॉर्टंट वेन रिलेशनशिप आर एस्टॅब्लिश्ड से बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अँड सेल्स. म्हणजे हे कधी उपयोगी ठरतील जर याचं रिलेशनशिप मेंटेन केलं एका दुसऱ्या कोरिलेटेड फिगरशी. मी सांगितलं की प्रॉफिटचा संबंध कशाशी जोडला पाहिजे? सेल्सशी जोडला पाहिजे. प्रॉफिटचा संबंध कॅपिटलशी जोडला पाहिजे. प्रॉफिटचा संबंध असेट्सशी जोडला पाहिजे. मग ऑटोमॅटिक ह्या फिगर्स काय होतात? समजायला लागतात. हेल्प्स इन कॅल्क्युलेटिंग ऑपरेशनल इफिशियन्सी ऑफ बिझनेस एंटरप्राइज. जे ऑपरेशनल इफिशियन्सी आहे, डे टू डे वर्क आहे, त्याची जी इफिशियन्सी आहे थ्रू हेल्प रेशो अनालिसिस काय करता येऊ शकते? बघता येऊ शकते, कॅल्क्युलेट करता येऊ शकते, जज करता येऊ शकते. रेशो एनेबल्स युजर्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन टू डिटरमाइन ऑपरेटिंग इफिशियन्सी ऑफ अ फर्म बाय रिलेटिंग.
द प्रॉफिट फिगर टू कॅपिटल एम्प्लॉयड फॉर गिवन पिरियड. म्हणजे प्रॉफिट फिगर जर कॅपिटल एम्प्लॉयडशी जर तुम्ही कम्पेअर केली तर त्यातून नफ्याचं प्रमाण कळेल आणि त्यातून मग ऑपरेशनल इफिशियन्सीविषयी अंदाज बांधता येऊ शकतो. फॅसिलिटेट्स इंटरफर्म कम्पॅरिझन. इंटरफर्म कम्पॅरिझन यामुळे काय होत असतं, शक्य होत असतं. रेशो अनालिसिस प्रोव्हाइड डेटा फॉर इंटरफर्म कम्पॅरिझन. म्हणजे जर रेशो असतील, प्रत्येक व्यवसाय संस्था रेशो काढत असेल, इंटरफर्म कम्पॅरिझनसाठी दुसऱ्या व्यवसाय संस्थेचा रेशो बघून आपण म्हणजे ती व्यवसाय संस्था स्वतःला काय करू शकते, कम्पेअर करून स्वतःला जज करू शकते. मेक्स इंटरफर्म कम्पॅरिझन पॉसिबल. म्हणजे इंटरफर्म कम्पॅरिझन विदाउट रेशो अनालिसिस पॉसिबल होऊ शकत नाही, शक्य होऊ शकत नाही. अँड देन हेल्प्स इन फॉरकास्टिंग. म्हणजे जो अंदाज आहे, फ्युचर जे आहे त्याविषयीचं जे काय इंटरप्रिटेशन आहे, त्याविषयीचं जे काय एक इंडिकेशन्स आहेत, त्याविषयीचं एक जे पिक्चर आहे वर्तमान कालावधीमध्ये थ्रू रेशो काय करू शकता, तुम्ही तयार करू शकता. रेशो अनालिसिस हेल्प्स इन प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग. रेशोज प्रोव्हाइड्स क्ल्यूज ऑन ट्रेंड्स अँड फ्युचर्स प्रॉब्लेम्स. एक क्ल्यू रेशो अनालिसिस थ्रू व्यवसाय संस्थेला मिळू शकतात. जे ट्रेंड्स आहेत, फ्युचर प्रॉब्लेम्स आहेत, थ्रू रेशो काय येऊ शकतात, तिथं समजून घेता येऊ शकतात. एक्झाम्पल आपण बघू. इफ द सेल्स ऑफ फर्म ड्युरिंग द इयर ₹10 lakh and the average stock kept during the year ₹2 lakh, it must be ready to keep a stock of ₹3 lakh, which is 20% of ₹15 lakh. म्हणजे इथं जर रेशो बघितला, जर जे सेल्स आहेत समजा 10 लाख रुपयाचे आहेत आणि ॲव्हरेज स्टॉक जर तुम्ही 2 लाख रुपये मेंटेन करत असाल तर हे प्रमाण किती होतं, 20% होतं. विक्रीच्या सेल्सच्या किती आहे, स्टॉक असतो तुमच्याकडं 20% असतो. ओके. इट मस्ट बी रेडी टू कीप स्टॉक ऑफ ₹3 lakh, विच इज 20% ऑफ ₹15 lakh. मग हे जर 15 लाखावर सेल गेल्या, जर तुम्ही 20% जर तुम्हाला स्टॉक मेंटेन करायचा आहे तर तो स्टॉक किती मेंटेन करावा लागेल, 3 लाख रुपयाचा स्टॉक मेंटेन करावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं एक फ्युचर फोरकास्ट जे आहे की सेल्स वाढत गेल्या तर आपल्याकडे स्टॉक प्रत्येक वेळेला किती असणं गरजेचं आहे, हे थ्रू रेशो अनालिसिस फोरकास्ट करता येऊ शकतं, एक अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणजे असे काही रेशोज आहेत की ज्याच्या थ्रू जे अनालिसिस आहे, आणि हे एक मोस्ट पॉप्युलर टेक्निक ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ ऑर अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटच्या अनालिसिसमध्ये जे नंबर ऑफ टेक्निक्स आहेत त्यामध्ये रेशो अनालिसिस हे एक काय आहे, मोस्ट पॉप्युलर, मोस्टली ॲक्सेप्टेड काय आहे, हे टेक्निक आहे.